Hello students, welcome to the part 7 of the topic vectors. In this lecture, we will learn proofs of theorems on section formula for internal division, section formula for external division, and some formulae on applications of section formulae, that is midpoint formula, centroid formula for a triangle, and centroid formula for a tetrahedron. Section formula for internal division theorem. Statement of the theorem is if A bar B bar be any two points in space and R bar be a point dividing segment AB internally in the ratio ms/n, then R bar equal to MB bar plus NA bar divided by M plus N. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन ह्या थेरमचं हे स्टेटमेंट आहे. सेगमेंट ए बी आहे आणि ह्या सेगमेंट ए बीला आर ह्या पॉईंटनं ms/n ह्या रेशोमध्ये डिव्हाइड केले. म्हणजे ए आर ह्या सेगमेंटची लांबी m आहे आणि आर बी ह्या सेगमेंटची लांबी n आहे. आणि असं असेल तर आरचा पोझिशन वेक्टर आर बार हा MB बार प्लस NA बार डिवायडेड बाय M प्लस N इतका येतो. हे प्रूव्ह करायचं आहे. तर प्रूफमध्ये हा सेगमेंट ए बी आहे आणि O हा रेफरन्स पॉईंट घेतलेला आहे. म्हणजे वेक्टर OA बार हा A बार रिप्रेझेंट करेल, वेक्टर OB बार हा B बार रिप्रेझेंट करेल आणि वेक्टर OR बार हा R बार रिप्रेझेंट करणार आहे. तर इथं आरनं सेगमेंट ए बीला ms/n ह्या रेशोमध्ये डिव्हाइड केलेला आहे. म्हणजे सिन्स आर डिव्हाइड्स segment AB internally in the ratio ms/n, internally in the ratio ms/n, AR divided by RB, AR डिवायडेड बाय RB हा जो रेशो आहे हा रेशो ms/n असा दिलेला आहे. म्हणजे हे मॅथमॅटिकल इक्वेशन आपल्याकडे आहे AR अपॉन RB इक्वल टू M डिवायडेड बाय N. तर प्रूफसाठी आपण ह्या इक्वेशनपासून सुरुवात करणार आहे. तर इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट N इंटू AR इक्वल टू M इंटू RB. तर AR आणि RB हे एकाच डिरेक्शन मधले वेक्टर आहेत. म्हणून ह्या इक्वेशनच्या दोन्ही बाजूला वेक्टर नोटेशन घेतलं तरी चालणार आहे. म्हणजे N इंटू AR बार इक्वल टू M इंटू RB बार. तर इथं रिझन सिन्स लाईक वेक्टर्स AR अँड RB, AR बार अँड RB बार आर लाईक वेक्टर्स. लाईक वेक्टर्स म्हणजे जे वेक्टर्स एकाच डिरेक्शनमध्ये आहेत त्यांना लाईक वेक्टर्स असं म्हणायचं आहे. एकाच डिरेक्शनमध्ये आहेत त्यामुळे आपण इथं वेक्टर नोटेशन घेतलं तर हे इक्वेशन बदलणार नाही. आता AR बार हा वेक्टर त्याच्या पीव्हीच्या स्वरूपात असा मांडता येणार आहे. AR बार इज R बार मायनस A बार इक्वल टू M आहे तसा ठेवला. RB बार in terms of its position vectors can be written as B bar minus A bar. AR बार हा R बार मायनस A बार आणि RB बार हा B बार मायनस R बार असा मांडलेला आहे. आता n ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर therefore NR बार मायनस NA बार इक्वल टू MB बार मायनस MR बार. इथं M न ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले, N न ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले. तर MR बार ही टर्म LHS ला शिफ्ट केली. NR बार प्लस
MR बार इक्वल टू MB बार प्लस NA बार. तर ह्या दोन टर्म्समधून R बार हा कॉमन फॅक्टर आहे. बाय टेकिंग R बार कॉमन वी गेट R bar into N plus M equal to RHS as it is MB bar plus NA bar. तर N plus M ही टर्म RHS ला ट्रान्सफर करायचे, ती डिनॉमिनेटरमध्ये जाईल. देअरफोर R bar equal to MB bar plus NA bar divided by N plus M is same as M plus N. And this is section formula for internal division. म्हणजे R हा सेगमेंट, R हा पॉइंट सेगमेंट AB ला MS/N ह्या रेशोमध्ये डिव्हाइड करत असेल तर R चा पोझिशन वेक्टर R बार ह्या फॉर्म्युलानं दिला जाणार आहे. इफ R डिवाइड सेगमेंट AB इंटरनली इन द रेशो MS/N then position vector of point R that is R bar equal to MB bar plus NA bar divided by M plus N असा येणार आहे. Midpoint formula. If R bar is the midpoint of segment AB, then R bar equal to A bar plus P bar divided by 2. म्हणजे R हा पॉइंट हा सेगमेंट AB चा मिडपॉइंट असेल. आता इथं R ह्या पॉइंटनं सेगमेंट AB ला MS/N ह्या रेशोमध्ये डिव्हाइड केल्यानंतर R चा PV R बार इतका आलेला आहे. आता एका पर्टिक्युलर केसमध्ये R हा सेगमेंट AB चा मिड पॉइंट असेल, म्हणजे M आणि N त्या केसमध्ये जर सारखे असतील तर त्या केसमध्ये R चा पोझिशन वेक्टर R बार हा A बार प्लस B बार डिवायडेड बाय 2 इतका येणार आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये M इक्वल टू N सबस्टिट्यूट केलं की आपल्याला हा फॉर्म्युला मिड पॉइंटसाठी मिळणार आहे. तर सिमिलरली समजा इथं X हा सेगमेंट PQ चा मिड पॉइंट असेल. इफ X इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट PQ then position vector of point X that is X bar. तर X हा PQ चा मिड पॉइंट असेल तर X बार चा पोझिशन वेक्टर ह्याच पद्धतीनं P बार प्लस Q बार म्हणजे एक्स्ट्रीम पॉइंटचे PV घ्यायचे, त्यांच्या समला 2 न डिवाइड करायचं आहे. म्हणजे X हा सेगमेंट PQ चा PV असेल तर X बार हा P बार प्लस Q बार डिवायडेड बाय 2 इतका येणार आहे. सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. थेरम. स्टेटमेंट ऑफ द थेरम इज if A bar and B bar be any two points in space and R bar divides segment AB externally in the ratio MS/N, then R bar equal to MB bar minus NA bar divided by M minus N. तर इथं सेगमेंट AB आहे आणि AB ह्या सेगमेंटला R ह्या पॉइंटनं एक्सटर्नली डिव्हाइड केले, म्हणजे R हा पॉइंट सेगमेंट AB च्या बाहेर आहे. आणि असं असेल तर R चा पोझिशन वेक्टर R बार हा MB बार मायनस NA बार डिवायडेड बाय M मायनस N इतका येतो. हे प्रूव्ह करायचं आहे. तर R हा पॉइंट सेगमेंट AB च्या बाहेर आहे आणि R न सेगमेंट AB ला MS/N ह्या रेशोमध्ये डिव्हाइड केलेला आहे. म्हणजे सिन्स R bar divides segment AB externally in the ratio MS/N, AR divided by RB, AR divided by BR equal to M divided by N. म्हणजे इथं AR ह्या सेगमेंटची लेंथ M आहे आणि BR ह्या सेगमेंटची लेंथ N आहे. म्हणजे दिलेला जो रेशो आहे
तो AR डिवायडेड बाय BR इक्वल टू M/N हा रेशो दिलेला आहे. ह्या इक्वेशन पासून सुरुवात करायची आहे. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन N इंटू AR इक्वल टू M इंटू BR. तर AR आणि BR हे एकाच डिरेक्शन मधले व्हेक्टर्स आहेत, म्हणून ह्या इक्वेशनच्या दोन्ही बाजूला आपण वेक्टर नोटेशन घेऊ शकणार आहे. N इंटू AR बार इक्वल टू M इंटू BR बार. आणि द रिझन सिन्स लाईक वेक्टर्स म्हणजे जे वेक्टर्स एकाच डिरेक्शन मध्ये आहेत त्यांना लाईक वेक्टर्स म्हणायचं आहे. देअरफोर तर फक्त सिम्प्लिफाय करायचं आहे. AR बार हा वेक्टर R बार मायनस A बार असा मांडता येईल इक्वल टू M इंटू BR बार हा वेक्टर PVच्या स्वरूपात R बार मायनस B बार असा मांडता येणार आहे. N न ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर NR बार मायनस NA बार इक्वल टू MR बार मायनस MB बार. तर इथं MB बार ही टर्म इकडं ट्रान्सफर केल्यानंतर पॉझिटिव्ह होईल. MB बार मायनस NA बार इक्वल टू MR बार हा NR बार इकडं शिफ्ट करायचा आहे NR बार. देअरफोर MB बार मायनस NA बार इक्वल टू R बार हा कॉमन फॅक्टर आहे. R बार कॉमन घेतल्यानंतर M मायनस N असा ब्रॅकेट राहील. तर हेच इक्वेशन साइड चेंज करून मांडल्यानंतर R बार इंटू M मायनस N इक्वल टू MB बार मायनस NA बार. And therefore R bar equal to MB bar minus NA bar divided by M minus N. And this is section formula for external division. म्हणजे R हा पॉइंट सेगमेंट AB ला एक्सटर्नली डिव्हाइड करत असेल MS/N ह्या रेशोमध्ये, तर R चा पोझिशन वेक्टर R बार हा MB बार मायनस NA बार डिवायडेड बाय M मायनस N ह्या फॉर्म्युल्यानं दिला जातो. तर इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन ह्या दोन फॉर्म्युल्यामध्ये काय फरक आहे? इंटरनल डिव्हिजनमध्ये इथं प्लस साइन आहे आणि एक्सटर्नल डिव्हिजनमध्ये इथं दोन्ही ठिकाणी मायनस साइन आहे. दिस इज सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. सेंट्रॉइड फॉर्म्युला. इफ G bar is centroid of triangle ABC, then G bar equal to A bar plus B bar plus C bar divided by 3. म्हणजे G हा पॉइंट ट्रायंगल ABC चा सेंट्रॉइड असेल तर G चा PVG बार हा A बार प्लस B बार प्लस C बार डिवायडेड बाय 3 ह्या फॉर्म्युलानं दिला जातो. आणि इफ G bar is centroid of tetrahedron ABCD, then G bar position vector of point G is G bar equal to A bar plus B bar plus C bar divided by G bar equal to A bar plus B bar plus C bar plus D bar divided by 4. सेंट्रॉइड फॉर्म्युला ट्रायंगल साठी हा आहे आणि टेट्राहेड्रॉन साठी हा आहे. ही पण सेक्शन फॉर्म्युलाची ऍप्लिकेशन आहेत ॲज अ फॉर्म्युली म्हणून लक्षात ठेवायचे आहेत.